स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण भेट देत आहोत किल्ले पूर्णगड। किल्ले पूर्णगड हा रत्नागिरीपासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावरती असणारा हा गड। आपण पूर्णगडाच्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचले आणि आपण पाहू शकता हे पूर्णगडाचे मुख्य असे प्रवेशद्वार। गडाच्या प्रवेशद्वारासमोर प्रथमतः लागते ते आपल्याला श्री हनुमंतरायांचे सुंदर असे मंदिर। गडाचे प्रवेशद्वार हे स्वराज्यातील इतर किल्ल्याप्रमाणे गोमुख पद्धतीचे आहे। हे गडाचे मुख्य असे प्रवेशद्वार। गडाचा जीर्णोद्धार झाला आहे त्यामुळे गड पूर्णतः सुस्थितीमध्ये आहे। प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आल्यानंतर पहारेकऱ्यांच्या दिवड्या आहेत व भिंतीवर कमळपुष्प कोरण्यात आले आहे। अशा प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर हा आपल्याला गड दिसतो। गड इतका फारसा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा नाही, गड खूप छोटा आहे, पण जो आहे तो सुस्थितीमध्ये आहे कारण की या गडाच्या नंतर पुनर्बांधणी झालेली आहे। ही राजसदर, इथे काही राजसदरीचे राजवाड्याचे अवशेष शिल्लक आहेत। गडावरील धान्य कोठारे गडाचा जीर्णोद्धार झाल्या कारणामुळे व्यवस्थितपणे उभे आहेत। गडाच्या तटबंदी करण्यासाठी चारही बाजूनी पूर्णतः पायऱ्या मार्ग बनवण्यात आला आहे। किल्ला बघायला आयुष बाळ कुठे आले आपण? छत्रपती शिवाजी महाराजच्या किल्ल्यावर। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। किल्ले पूर्णगडाला हे असे दोन प्रवेशद्वार आहेत। त्यातील एक प्रवेशद्वार पूर्णगड गावातून आल्यानंतर लागते ते त्या बाजूला
आणि किल्ले पूर्ण गडाला एक पाठीमागील दरवाजा लागतो, तो हा समुद्राच्या बाजूला. ते पाहू शकता पाठीमागे अथांग असा समुद्र आहे आणि त्याच्या समोरासमोर हे पूर्ण गडाचे पाठीमागील प्रवेशद्वार. मुचकुंदी नदी जिथे अरबी समुद्राला येऊन मिळते, अशा मुचकुंदी नदीच्या खाडीपात्रावर वसलेला हा किल्ला इसवी सन 1725 मध्ये स्वराज्याच्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी बांधला. गडाला मजबूत अशी तटबंदी आहे. त्या तटबंदीवरून आपण गडाला पूर्णतः वेढा मारू शकतो. त्या गडाच्या तटबंदीवरती जाण्यासाठी तिथे अशा पायरी मार्ग आहे आणि याच्यावरून आपण गडाला पूर्ण फेरी मारू शकतो. गडाच्या तटबंदीवरून वरती आल्यानंतर आपल्याला लागतो हा मुख्य प्रवेशद्वारापाशी. प्रवेशद्वाराच्या वरती बुरुज, इथे एक ध्वजस्तंभ उभा करण्यात आला आहे आणि याची विशिष्ट अशा प्रकारची रचना आहे. समुद्रमार्गे होणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी असे विविध प्रकारचे गड बांधले गेलेत, जसे की जयगड, हा पूर्णगड, सिंधुदुर्ग. समुद्रमार्गावरून होणारे हल्ले आणि समुद्रमार्गे होणारा व्यापार याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती केली गेली. गड तसा खूप मोठा नाही, क्षेत्रफळाच्या दृष्टीने गड छोटासा आहे, पण गड हा अगदी मजबूत आहे आणि जिथे जिथे जुनी अशी तटबंदी ढासळली आहे तिथे गडाचे पुनर्निर्माण करून ती नवीन बनवण्यात आली आहे. त्यामुळे गडाचे संवर्धन उत्तम अशा प्रकारे आहे. तुम्ही तिथे केव्हाही येऊ शकता. हा गड पाहण्यासाठी अगदी उत्कृष्ट आहे आणि हा गड पाहण्यासाठी कमीत कमी अर्धा ते 1 तासामध्ये हा गड पूर्णतः पाहून होईल. हा ट्रेक संपला आहे.
अवघ्या अर्धा ते 1 तासामध्ये हा गड पाहून होतो. त्यामुळे या गडाला एक वेळ अवश्य भेट द्या.